शेतकऱ्यांचे सरकार म्हणवणारे मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी आज रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने लाटत आहेत। महसूल विभाग म्हणजे अंधेरनगरी चौपट राजा झाला असून मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या झाडांना 5400 रुपये आणि गरिबांच्या झाडाला फक्त 400 रुपये मोबदला दिला जात आहे, असा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेतून केला आहे। बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनावर गोटे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। माजी आमदार यांचे नातेवाईक रावण लोटन पाटील यांच्या शेतात विहीर नसतानाही 11 लाखांची भरपाई आणि काल्पनिक फळझाडांपोटी 2 एकरसाठी 4.5 कोटी रुपये मोजले गेले। याउलट स्वतःच्या कष्टाने फळबाग फुलवणाऱ्या सामान्य शेतकऱ्याला मात्र वनझाडे निरंक दाखवून लाभापासून वंचित ठेवले जात आहे, असा घणाघात त्यांनी केला। शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही, पण जमिनी गेल्यावर त्यांनी काय भीक मागायची का? सरकारने तातडीने दखल न घेतल्यास शेतकरी संघटनेसारखा मोठा संघर्ष छेडला जाईल, असा इशाराही गोटे यांनी दिला आहे। मंत्र्यांचे आमदारांचे नातेवाईक आहेत। त्यांना एका आंब्याच्या झाडाला 48,000 रुपये दिले आणि शेतकऱ्याच्या झाडाला मात्र 500 रुपये, त्यांच्या लिंबाच्या झाडाला 6,000 रुपये, शेतकऱ्याच्या झाडाला 400 रुपये। हा जो शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतलाय तो ताबडतोब बंद झाला पाहिजे। आणि आमची काही मागणी नाही, आम्ही रेल्वे मार्गाला आनंदाने जमिनी देऊ, पण तुम्ही राष्ट्रीय महामार्गाचा एक भाव आणि रेल्वेचा दुसरा भाव करता, हे काही संयुक्तिक नाही। खरं झालं माझ्या शेतात असली काय, तुमच्या शेतात असली काय, सीताफळाच्या झाडाला सीताफळच येईल, रामफळ येणार नाही। तुमचे भाव ठरवताना वेगळा दर आहे, आमचे भाव ठरवताना वेगळा दर, ही तफावत दूर झाली पाहिजे। मागणी पहिली राष्ट्रीय महामार्गाला जो दर द्यायचा तोच रेल्वेला द्या आणि ज्या शेतकऱ्याची 40 आर 1 एकर पर्यंत जमीन जाईल त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक नोकरी द्या। 40 आर पेक्षा जास्त झाली जमीन जर गेली तर त्याला अजून एक नोकरी, घरामध्ये किमान 2 रोजगार मिळाले पाहिजे। आणि हे शेतकरी भूमी होणार आहे त्याला नुकसान भरपाई द्या आणि त्याच्यामध्ये तेवढी जमीन द्या, काय जेणेकरून त्याचा उपजीविकेचं साधन चालू शकेल।